नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, IOCL कडून अप्रेंटिसशिप भरती निघालेली आहे. इंडियन ऑइल भरती 2025 साठी. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून. ओके. याच्यासाठी आपल्याला जी पद असणार आहे, ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी तर वॅकन्सी असणार आहे, टेक्निशियन अप्रेंटिससाठी वॅकन्सी असणार आहे आणि पदवीधर अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 405 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणारी 10वी पास प्लस ITI पास, डिप्लोमा पासवाले अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर इथं आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. BTech असो या कोणती स्ट्रीम असो. ओके. तर आपल्याला इथं चांगली पॉझिटिव्ह असणार 405 पाच पदांसाठी अप्लाय करण्यासाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे आणि कोणत्याही प्रकारची पिन असणार आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्राम, फेसबुकवरला फॉलो करून ठेवायचं. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली मित्रांनो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून निघालेली आहे. ओके. इंडियन ऑइल कडून वॅकन्सी असणार आहे, जे की आपल्याला मार्केटिंग डिव्हिजन वेस्टर्न रिजनसाठी तर वॅकन्सी असणार आहे. इंडियन लाईन भवन, BKC प्लॉट नंबर C33 G ब्लॉक, बँद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला ते BKC मध्ये त्यांचं ऑफिस आहे मित्रांनो. मुंबईला हेड आहे, मुंबई महाराष्ट्रामध्ये. ओके. म्हणजे हेड ऑफिस तिथं आहे त्यांचं. ओके. 2025-26 साठी वॅकन्सी आहे. 16/8/2025 नोटिफिकेशन आलेली आहे. नोटिफिकेशन असणार, एंगेजमेंट असणार, ट्रेड टेक्निशियन ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी तो वॅकन्सी असणार. IOCL कडून डिव्हिजन कडून वेस्टर्न रिजन कडून तर वॅकन्सी असणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून इथं लार्जेस्ट कमर्शियल अंडरटेकिंग इंडियन अँड फ्रंटियर इन द ग्लोबल 500 कंपनी. ओके. स्किल अँड बिल्डिंगसाठी इथं इन्व्हाइट केलेलं आहे. याच्यासाठी आपल्याला टेक्निशियन ग्रॅज्युएट आणि ट्रेड अप्रेंटिससाठी टेक्निकल नॉन टेक्निकलमध्ये. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह लोकेशन आहे, स्टेट असणार आहे इंडियामध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, युनियन टेरिटरीजमध्ये दमन अँड देऊ, युनियन टेरिटरी दादर नगर हवेली. ओके. याच्यामध्ये इथं त्यांची ऑफिसेस आहे. ओके. आता अप्रेंटिसशिपसाठी तर फॉलोइंग फॉर द पोस्ट दिलेला आहे एंगेजमेंटसाठी, जे की आपण पाहून घेऊ आता कोणते कोणते पोस्ट कोणत्या कोणत्या ठिकाणी वॅकन्सी दिलेली आहे, जे की इथं महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, त्यानंतर दमण देहू आणि आपल्याला दादर नगर हवेली. ओके. आता महाराष्ट्र स्टेटसाठी वॅकन्सी दिलेली आहे, कोड दिलेला आहे, टोटल वॅकन्सी दिलेली आहे, कॅटेगरी वाईज वॅकन्सी दिलेली आहे. आता महाराष्ट्र स्टेट सगळ्यात आधी त्या कोड नंबर दिलेली 1 ते 14 पर्यंत दिलेली आहे, जे की वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये असू शकता, की आपण बघून घेऊ. आता त्याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे टेक्निशियनमध्ये आपल्याला 40 पोस्ट बघायला मिळतात. ओके. टेक्निशियनमध्ये टेक्निशियन अप्रेंटिसशिपमध्ये 40 पोस्ट आपल्याला इथं दिलेल्या आहे, 40 जागा. ओके. 106 पर्यंत. ओके. कोड नंबर 106, 107 पासून तर आपल्याला 100 ट्रेड अप्रेंटिससाठी दिलेलं आहे 10 पद. ओके. ITI वाल्यांसाठी, डिप्लोमावाल्यांसाठी 40 पोस्ट. ओके. आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला जे की डाटा एंट्री ऑपरेटर वगैरे सगळे इथं धरून दिलेले आहे. 120 पदं ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप. त्याच्यानंतर इथं डाटा एंट्री ऑपरेटर वगैरेसाठी 9 पदं दिलेली आहे अशा पद्धतीने. ओके. तर कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता, जे आपण कॅटेगरीमध्ये आपण येत असाल त्याचं पदं वगैरे दिलेले आहे. त्याच्यानंतर गुजरातसाठी इथं वॅकन्सी दिलेली आहे, जे की इथं ज्यांचा कोड नंबर पण सेम असणार आहे. त्याच्यापासून तो 106 101 ते 106 पर्यंत गुजरातचा कोड. इथं टेक्निशियनसाठी 20 वॅकन्सी, डिप्लोमावाल्यांसाठी आणि ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी 107 ते 111 पर्यंत 10 वॅकन्सी दिलेल्या आहे याच्यामध्ये कोड नंबर. ओके. त्याच्यानंतर ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 35 पदं आणि डाटा एंट्री ऑपरेटरसाठी ते 4 पदं दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर इथं मध्य प्रदेशसाठी इथं वॅकन्सी दिलेली आहे, सेम इथं पोस्ट वगैरे. टेक्निशियनसाठी इथं दिलेली आहे 20 पदं दिलेली आहे. डिप्लोमावाल्यांसाठी आणि ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी दिलेलं आहे 10 पदं. ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 35 पदं दिलेली आहे आणि इथं आपल्याला डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 4 पदं दिलेली आहे. ओके. कोड नंबर सेम आहे सगळ्यांचे. त्यानंतर इथं गोवासाठी टेक्निशियनसाठी इथं 10 पदं दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला टोटल ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी इथं दिलेलं आहे 5 पदे. ओके. आणि त्याच्यानंतर इथं ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी 5 पद दिलेले आहे आणि इथं डाटा एंट्री ऑपरेटरसाठी इथं दिलेलं आहे 2 पदं दिलेली आहे. छत्तीसगडसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. टेक्निशियनसाठी इथं 10 पदे असणार आहे आणि ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी इथं 5 पदे असणार आहे आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 5 पदं आणि डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 2 पदं दिलेली आहे. आता सगळ्यात खाली दादर अँड नगर हवेलीसाठी टेक्निशियनसाठी इथं दिलेले आहेत 10 पदे, ट्रेड अप्रेंटिससाठी ITIसाठी तर 5 पदे आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 5 पदे, डाटा एंट्री ऑपरेटरसाठी 2 पदे. आता सगळ्यात शेवटचं दादर अँड देऊसाठी. ओके. याच्यामध्ये टेक्निशियनसाठी दिलेले आहे 10 पदे, ट्रेड अप्रेंटिससाठी ITIसाठी दिलेले आहे 5 पदे, ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी 5 पदे आणि इथं ट्रेड अप्रेंटिसशिप डाटा एंट्री ऑपरेटरसाठी इथं 2 पदे दिलेली आहे.
जे की त्या अपेंडिक्ससाठी ते वॅकन्सी असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. ओके. जे की तुम्ही इथं बघू शकता दिलेली आहे संपूर्ण माहिती वगैरे. ओके. स्ट्रीम वाईज. आता याच्यामध्ये दिलेली आहे आपल्याला सगळी माहिती वगैरे. कोड नंबर इथं दिलेला आहे. जे की तुम्हाला आम्हाला PWD वाला स्टायपंड वगैरे सगळी माहिती देणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे क्वालिफिकेशन. आता 107 नंबरचं जे असणार आहे कोड, पीटर अपेंटिसशिप ITI 2 ITI झालेलं आहे 2 वर्षाचं. तर आपण अप्लाय करू शकतो NCVT, CVT मध्ये. ओके. कोड नंबर 8 जो असणार आहे. ओके. कोड नंबर 8 जो असणार आहे याच्यामध्ये एक कुठे गेला म्हणजे त्याच्यातला एक मिनिट. ओके. कोड नंबर जो 8 असणार आहे याच्यामध्ये तो पण ITI वाल्यांसाठी, इलेक्ट्रिशियनसाठी NCVT, SCVT सर्टिफिकेशन. कोड नंबर 9 NCVT, SCVT सर्टिफिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॅनिकल वाले अप्लाय करू शकता. ट्रेड अपेंटिसशिप एस्टिमेशन अँड मशिनिस्ट वाले 2 वर्षाचा ITI झालेला पाहिजे. NCVT, SCVT सर्टिफिकेशन. ट्रेड अपेंटिसशिप्स मशिनिस्टसाठी तर वॅकन्सी असणार आहे. 2 वर्षाचा ITI झालेला पाहिजे. NCVT, SCVT सर्टिफिकेशन. आता ट्रेड डिसिप्लिन जो असणार आहे याच्यामध्ये 101 नंबरचा त्याच्यामध्ये आपल्याला टेक्निशियनसाठी वॅकन्सी असणार. 3 वर्षाचा आपला डिप्लोमा झालेला पाहिजे. 50% मध्ये आणि जे मागासवर्गीयामध्ये तर 45% मध्ये आपल्याला झाले पाहिजे डिप्लोमा. ओके. आणि सगळं असेच आपल्याला इथं पर्सेंटेज सेम त्या टेक्निशियन इलेक्ट्रिकलसाठी तर वॅकन्सी असणार आहे. त्याच्यानंतर एस्टिमेशनसाठी पण असणार आहे. पर्सेंटेज सेम असणार आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचं असणार आहे सिव्हिलसाठी, 5 नंबरचं असणार आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलसाठी. ओके. 6 नंबरचं असणार आहे डिप्लोमासाठीच इलेक्ट्रॉनिक्ससाठी. आणि आता 12 नंबरचं जे असणार आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप BA, BCom, BSc, BBA वाले अप्लाय करू शकता. 50% मध्ये पास झालेले पाहिजे. SC ST वाले असेल 45% मध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर इथे दिलेलं ट्रेड अप्रेंटिसशिप असणार आहे. डाटा एंट्री ऑपरेटर 12वी पास वाल्यांसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. ओके. याच्यामध्ये आपल्याला डाटा एंट्री ऑपरेटरवाले अप्लाय करू शकता. फ्रेशर्स. ओके. ज्यांच्याकडे सर्टिफिकेशन असेल डाटा एंट्री ऑपरेटरचं त्यासाठी इथं पॉझिटिव्ह असणार आहे. ऑल इथं सगळी माहिती दिली आहे. रेग्युलर कोर्स आपल्याला करायचा असतो अप्रेंटिसशिपमध्ये. अप्रेंटिसशिपचा फायदा एकच असतो की जेणेकरून त्यांची कधी वॅकन्सी आली सगळ्यात तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळते. सगळे डॉक्युमेंट आपल्याकडे पाहिजे. 10वी 12वी ग्रॅज्युएट्स वगैरे झालेलं असेल आपण त्याचे डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे आपल्याकडे. जे की आपल्याला इथं अपलोड वगैरे करायचे. अप्रेंटिसशिपच्या वेबसाईटवर आपल्याला अप्लाय पण करायचं असतं. ओके. आता याच्यासाठी अप्रेंटिसशिपसाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो NAPS किंवा NATHच्या पोर्टलवरून आपल्याला पहिले अप्लाय करावं लागतं. नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेड वगैरेची वेबसाईट त्यांच्या याच्यावरून. ओके. ग्रॅज्युएटवाल्यांसाठी याच्यासाठी. ओके. आता त्याच्यामध्ये आपल्याला जे असणार आहे मित्रांनो एज लिमिट दिलेली आहे. एज लिमिट जी असणार आहे 31/7/2025 पर्यंत काउंट होणार आहे. ओके. 18 वर्षापासून 24 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. त्याच्यामध्ये 5 वर्ष ही सूट असणार SC ST कॅन्डिडेटला म्हणजे तुम्ही 29 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि इथं 3 वर्ष ही सूट असणार आहे OBCला. ओके. 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकते. SC ST PWD कॅन्डिडेट्समध्ये जे येतात त्यांना 15 वर्ष ही सूट असणार आहे. OBCची PWDना 10 वर्ष 13 वर्ष ही सूट आणि अदर PWDला 10 वर्ष ही सूट. 12 महिन्यांसाठी अप्रेंटिसशिप असणार आहे. याच्यामध्ये NATS NAPHच्या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. आणि इथं दिलेले आपल्याला नो रायटिंग असणार आहे. इंटरव्ह्यू बेस आपल्याला सिलेक्शन असणार आहे. ओके. इंटरव्ह्यू बेसवर आपल्याला सिलेक्शन केलं जाणार आहे. ओके. इंडियन ऑइल कडून इथं चांगले अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. ओके. चांगली इथं अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. आता याच्यामध्ये आपल्याला NATSची वेबसाईट ट्रेड अप्रेंटिससाठी वेबसाईट दिली आहे गव्हर्नमेंटच्या apprenticeship.gov.in. त्याच्यानंतर टेक्निशियनसाठी NATSची वेबसाईट असते. स्टुडंट आणि ग्रॅज्युएटसाठी पण सेम असते NATSची वेबसाईट. ओके. या दोघे वेबसाईटच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आता याच्यामध्ये दिलेलं आहे जे की इथं NATSच्या वेबसाईटवर अप्लाय करताना युजर ID आणि ईमेल ID आपल्याला टाकावा लागतो. त्याच्यानंतर आपल्याला इस्टॅब्लिशमेंट ID नंबर भेटतो मित्रांनो. ओके. जो की ID नंबर तुम्हाला इथं बघू शकतो अशा पद्धतीने इथं दिलेला आहे डेमो म्हणून. ओके. असा नंबर आपल्याला पाहिजे. त्यानंतर आपल्याला इंडियन ऑइलच्या वेबसाईटवरून अप्लाय करायला लागतो लगेच. त्याच्यानंतर झाल्यानंतर ओके. काही डाऊट असेल तर तुम्ही इथे कॉल वगैरे करू शकता. लगेच एवढा फॉर्म भरल्यानंतर सगळ्यात आधी NAT आपल्या अप्रेंटिसशिपचा त्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. त्याच्यानंतर अप्रेंटिसशिपचा फॉर्म भरल्यानंतर इंडियन ऑइलची वेबसाईट दिलेली आहे. इथं आपल्याला अप्लाय करायचं आहे. तसं दोनदा आपल्याला अप्लाय करावं लागतं. ओके. त्यानंतर इथं स्टेप बाय स्टेप अप्लाय करून आपल्याला मग नंतर इथं आपल्याला कट ऑफ रँकिंग वगैरे इंटरव्ह्यू वगैरे शेड्यूल केलं जातं. क्वालिफिकेशन वगैरे पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक अकाउंट वगैरे द्यायचं असतं. जे की तुम्हाला इथं ॲप्लिकेशन्स वगैरेसाठी लागत असतात. ओके. आता तुम्हाला इथं स्टायपन वगैरे पण भेटतो हाऊ टू अप्लाय करण्यासाठी. जे की मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जसं की सगळ्यात आधी NATS NAPHच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. नंतर IOCLच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं आहे. तर स्टायपंडबद्दल तुमचा काही डाऊट असेल स्टायपंड जो असतो मित्रांनो इथं स्टायपंड भेटत असतो आपल्याला जे की त्यांची गाईडलाईननुसार ओके गव्हर्नमेंटकडून भेटतो त्यांच्याकडून मग भेटत असतो. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे इम्पॉर्टंट डेट्स. आता इथं फॉर्म चालू झालेले 16/8/2025 पासून तर 15/8/9/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. जर तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा तुम्हाला Instagram, Facebookला मेसेज करू शकतो. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि तुम्हाला काही डाऊट्स वगैरे PDF फाईल डाउनलोड करायचे टेलिग्राम त्याला WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्यायचे.
त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि अप्लाय करण्याची NAPHची वेबसाईट, NATHची वेबसाईट आणि IOCLची वेबसाईट तिघं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. ओके. आणि तुम्हाला काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि PDF फाईल डाउनलोड करा, टेलिग्राम चॅनल WhatsApp करून डाउनलोड करून घ्या. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा फॉर्म फिलचा व्हिडिओ येणार आहे. अशाच नवीन नवीन जॉब ऑफर घेऊन येणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑफर येऊनच असतो. अशाच जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.